अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केलं आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही, विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक. साहित्याचा प्रसार आणि त्याच्या समृद्ध वारशाचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे. ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे. मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे. भयकंप या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्त्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत. धन्यवाद. नमस्कार श्रोते मित्र हो. भयकंप सादर करीत आहे भयकथा कादंबरीकार नारायण धारप लिखित कादंबरी ग्रहण, प्रकरण 19. बँकेकडून काहीतरी पत्र आल्याखेरीज तिला पुढचं काहीच ठरवता येत नव्हतं. काही अटीवर त्याने तिला रजा दिली तर मग पुढे नोकरी करायची की नाही याचा विचार करणार होती ती. तिची अवस्था समजल्यावर त्याने तिला निवृत्तीचाच आदेश दिला तर मग वेगळ्या मार्गाने विचार आवश्यक होता. ती स्वतः बँकेच्या निर्णयासाठी कितीही आतुर झाली तर त्यांची कामं त्यांच्याच गतीने होणार. इतर 1000 केसेससारखी तिचीही एक केस, त्यांना निकड काहीच नसणार. ते 5-7 दिवस तिला जरा कठीणच गेले. गुरुवारी सकाळीच जेव्हा सारंग हजर झाला तेव्हा तिला इतका आनंद झाला. सारंगने मोटरबाईक जी नेली ती एकदम शहराबाहेर नेली. आता शहराबाहेर इतके सुंदर सुंदर रिसॉर्ट झाले होते. सुंदर डायनिंग हॉल, उत्तम बागा, कारंजी, उत्तम लँडस्केचिंग. आणि गुरुवार म्हणजे जरा 8 दिवसच, तेव्हा शनिवार रविवारसारखी गर्दी नव्हती. जेवण झाल्यावर ते दोघं बाहेरच्या हिरवळीवर एका खूप मोठ्या छत्रीखाली बसले होते. आईंना माहीत आहे तुम्ही मला नेणार होतात ते? स्नेहाने शेवटी सारंगला विचारलं. काही गोष्ट सुरुवातीसच स्पष्ट व्हायला हव्या होत्या. हो, सारंग म्हणाला. आणि तुझी शंका बरोबर आहे. तिला ती कल्पना मनापासून पसंत पडली नव्हती. आणि मग जरा वेळ थांबून सारंग पुढे म्हणाला, स्नेहा, आईच्या मनातून तुझ्याबद्दल जराशी धास्तीच आहे. धास्ती? माझ्याबद्दल? ती का म्हणून? तुझी सर्व हकीकत तिला माहीत झाली आहे. तुझं ते जुन्या वाड्याचं दर्शन, तुझी ती तळेगावची हकीकत, तुझ्या त्या अस्तित्वात नसलेल्या मैत्रिणी आणि मग इथला वसुधा गोखलेचा प्रकार, सर्व काही तिला माहीत आहे. तुझी ही दोन्ही रूपं तिला भेडसावतात. एकात तू विवाहित आहेस, 2 मुलांची आई आहेस, तर दुसऱ्यात अत्याचाराला बळी पडलेली आहेस. नको असलेली प्रेग्नन्सी टर्मिनेट करण्यासाठी ऑपरेशन करून घेतलं आहेस. पहा ना, तिच्या पारंपरिक विचारसरणीवर हे केवढे आघात. पण स्नेहा, तिच्या मनात तुझ्याबद्दल कीव आहे, आपुलकी आहे. तुझं भलंच व्हावं अशी तिची इच्छा आहे. आपला दोघांचा एकमेकांकडे ओढा आहे ही गोष्ट तिला दिसते आहे. ती त्या बाबतीत माझ्याशी सरळ बोलू शकत नाही. आणि मी काहीही बोलत नाही, कारण प्रत्यक्षात तसं काही घडलेलं नाही, नाही का? खरं सांगू का स्नेहा, मलाही जराशी धास्तीच वाटते. तुम्हाला नवल आहे? माझे विचार पार वेगळ्या वाटेने चाललेले असतात स्नेहा. अगदी औचितपणे तू माझ्या जगात अवतरली आहेस. नाव, स्पष्टीकरण काहीही देता येत नाही. पण घटना ही आहे, कोणती तरी लक्ष्मण रेषा तू ओलांडली आहेस. स्थल, काल, द्रव्य यांच्या सागराला सारख्या भरत्या ओहोट्या येत असतात. सिंग्युलॅरिटीज असतात, व्हॅक्यूम फ्लॅक्युपेक्शन्स असतात. सागराच्या भरतीच्या वेळी पाहिलंच का? भरतीच्या लाटेबरोबर काहीतरी क्षण मात्र तुमच्या पायाशी येतं आणि ती लाट परत जाताना परत ते आपल्याबरोबर घेऊन जातं. अशाच कोणत्या तरी विसंगतीच्या लाटेवर स्वार होऊन तू इथे या माझ्या जगात आली आहेस. कदाचित ती लाट तुला परत घेऊनही जाईल. किती मिनिटांनी, तासांनी, दिवसांनी, वर्षांनी, कोणास ठाऊक. पण ही भीती वाटते. भविष्याला कोणत्या तरी एका क्षणी तू नजरेसमोरून एकाएकी नाहीशी होशील.
सारंग, काहीतरीच काय बोलतात? काहीतरी नाही स्नेहा. एखादी उपपत्ती आपण स्वीकारली तर मग ती तिच्या तर्कशुद्ध शेवटापर्यंत न्यायला हवी, हो की नाही? मला तर तुमच्या या क्लिष्ट तात्विक चर्चेतला एक शब्दही समजत नाही, स्नेहा म्हणाली. आणि म्हणून तू सुखी आहे स्नेहा, सारंग म्हणाला आणि मग हसला. कदाचित माझं हे सर्व शब्द जंजाळ निरर्थक असेल, कदाचित ती वेळ येणारही नाही, पण तोपर्यंत तरी आपण एकमेकांच्या सहवासाचा आनंद उपभोगू शकतो, हो की नाही? स्नेहाला वाटलं आत्तासारखी योग्य वेळ पुन्हा येणारही नाही. सारंगकडे न पाहता ती म्हणाली, सारंग, आईच्या भीतीत कितपत सत्य आहे? क्षणभर तिच्या प्रश्नाचा रोख त्याच्या ध्यानात आला नाही, पण मग तो लगेच गंभीर झाला. शेजारच्या झुडपावरचं एक पान तोडून त्याने हातात घेतलं होतं. तेच बोटाभोवती गुंडाळत आणि सोडत तो म्हणाला, मला तू आवडतेस स्नेहा. पहिल्या खेपेस दृष्टीस पडलीस तेव्हापासूनच ही आवड निर्माण झाली आहे. तुझ्या सहवासाचं आकर्षण आहे मला. वाटतं की सतत आपण दोघांनी एकत्र असावं. गेली 4 वर्ष मनावर एक सावली आली होती. तुझ्या येण्यानं ती सावली दूर होत आहे असं वाटतं. स्मृती इतकी अल्पजीवी असेल की मी 4 वर्षांतच मंगलाला विसरावं? माझं मन इतकं चंचल, इतकं कृतज्ञ आहे? मला तसं वाटत नाही. आयुष्य आपल्याला सतत पुढे पुढेच रेटत असतं. त्या प्रवाहाविरुद्ध जाताच येत नाही. नियतीचा स्वीकार करावाच लागतो. तडजोड तर सतत करावीच लागते. माझ्यावर वियोगाची आपत्ती कोसळली आहे, पण तिला नैसर्गिक अपघाताचं एक स्पष्टीकरण तरी आहे. तुलाही वियोगाचा चटका बसला आहे, पण त्याला तुझ्यापाशी कोणतंही स्पष्टीकरण नाही. तू आपल्या मनाचं समाधान कसं करशील? माझा वियोग एक प्रिय व्यक्तीचा आहे, पण एकाच व्यक्तीचा. तू तर तुझं सर्व जगच हरवून बसले आहेस. घर, दार, पती, मुलं, मैत्रिणी, आई, वडील, भाऊ. एखाद्या पुरात घरदार चीजवस्तू वाहून जावी ना आणि एकच अभागी जीव मागे उरावा, अशी तुझी अवस्था झाली आहे. म्हणतात ना, एक डोळा गमावलेल्याने दोन्ही डोळ्यांनी अंध असणाऱ्याकडे पाहावे आणि आपण किती भाग्यवान आहोत हे जाणावं आणि त्या अंधाला आधार द्यावा. मग त्याने खूप मोठा उसासा सोडला. बरंच लांब लचक लेक्चर झालं, नाही का? पण पूर्वीच्या कथांमधून शेवटची ओळ तात्पर्याची असते. आता माझ्या या लांब लचक भाषणाचं तात्पर्य हे आहे, मला तू प्रिय आहेस. तू मला प्रिय आहेस स्नेहा. आणि एक लक्षात घे, आपण दोघं अल्लड अननुभवी नाही आहोत, अनुभवी आहोत. आणि आपला निर्णय आपल्यापुरताच असेल. इतरांच्या आवडीनिवडींचा, ग्रह पूर्वग्रहांचा, सोयी गैरसोयींचा विचार करण्याची मला आवश्यकता वाटत नाही. पण दोघंही संपूर्ण स्वतंत्र, संपूर्ण स्वावलंबी आहोत. आपला निर्णय आपणच घ्यायचा आहे. मी जरा वेगळ्या रीतीने विचार करते सारंग, स्नेहा म्हणाली. त्या शनिवारी संध्याकाळी तिथे फुटपाथवर तुमच्याऐवजी आणखी कुणी आलं असतं तर? समजा एखादा वृद्ध गृहस्थ आला असता. पोतदारांच्या वाड्याची चौकशी करताच एकतर म्हणाला असता, आपण या लोकॅलिटीमधले नाहीत, किंवा म्हणाला असता, पोतदारांचा वाडा काही इथे दिसला नाही बुवा, आणि आपल्या वाटेने चालायला लागला असता, हो की नाही? अगदी 90% सर्वसाधारण लोकांची हीच प्रतिक्रिया झाली असती. पण त्या ठिकाणी आणि त्या क्षणी नेमके तुम्हीच यावेत, याला तर हा दैवी योगायोगच वाटतो. शेवटी प्रत्येकजण आपापल्या अनुभवांची कारणमीमांसा करत असतोस. आणि असं झालं असतं तर, किंवा असं झालं नसतं तर, अशा पर्यायांचा विचारही करीत असतो.
आणि आपापल्या परीने प्रत्येकजण घटनांची तर्कसंगती लावत असतो. पण इथे तर्काची साखळीच तुटली आहे, नाही का? हा जर काही आसमानी प्रकोपच असेल तर मग मी म्हणेन देव एका हाताने काढून घेतो आणि दुसऱ्या हाताने देतो. एका हातानं माझं त्यानं सारं जग हिरावून घेतलं, पण दुसऱ्या हाताने त्याने माझं रक्षण करता म्हणून तुम्हाला त्या क्षणी आणि त्या ठिकाणी हजर केलं. नाहीतर माझी अल्पमती या घटनांची सांगड कशी घालणार? दोन्ही योगायोगच आहेत, दोन्हींना तर्काचे नियम लागून आहेत, पण त्या दोन घटनांपुढे तोल सांभाळला गेला आहे, हो की नाही? तू किती खोल विचार केला आहेस, सारंग नवलाने म्हणाला. पण करणारच, हो की नाही? अनेकदा विचार केला आहे मी, रात्र रात्र जागून विचार केला आहे. ज्याला नाईफ एज म्हणतात अशा जागी मी होते. एका बाजूस सर्वनाशाची कोसळत गेलेली दरी होती, आधी शरीराची, मग मनाची, मग बुद्धीची दुर्दशा निर्बुद्ध पशुच्या पातळीवर नेणारी. आणि दुसऱ्या बाजूस ही माणुसकी, ही आपुलकी, ही सहानुभूती, हा मदतीचा हात, हा निवारा. सारंग, काहीही होऊ शकलं असतं. आता जे झालं ते केवळ तुम्ही तिथे होतात म्हणून झालं. मी हे कसं विसरू? क्षणभर तरी विसरता येईल का मला? सारंगचा चेहरा जरासा कठोर झाला होता. स्नेहा, ऐक. मला ऋणाच्या बदल्यात बांधिलकी नको आहे. आणि त्याच्याकडे पाहत हसत स्नेहा म्हणाली, सारंग, ऋणाच्या बदल्यात मी जन्माची सेवा दिली असती, पण मनाचं स्वामित्व दिलं नसतं. ते मी आता देत आहे, स्वखुशीने आणि आनंदाने देत आहे. केव्हा तरी एकदम मनाला साक्ष पडते की हेच योग्य आहे, हेच बरोबर आहे, हेच नैसर्गिक आहे. माझ्यासाठी तो क्षण हा आहे. मनाच्या गाभ्यातून खोलवरून अज्ञात मार्गावरून हा प्रवाह वाहत असतो. संकोचाचं, शंकांचं, संभ्रमाचं कवच फोडून तो वर येतो, तेव्हा त्याची ओळख पडते. तसा हा क्षण माझ्यासाठी आहे सारंग. सारंगने फक्त तिच्या हातावर हात ठेवला. आणि सध्या तरी हे आपल्या दोघातच ठेवावं हेच बरं. स्नेहा म्हणाली, मी पुढे काय करणार किंवा काय होणार हे ठरायचं आहे अजून. तू म्हणशील तसं, सारंग उठत म्हणाला. तुझा होकार मला पुरेसा आहे. स्नेहा परत आली ती अगदी थकून आली, शरीराने आणि मनानेही. सुरेखा तिची वाटच पाहत होती. चहासाठी ती थांबली होती. सकाळी हवा निरभ्र होती, पण दुपारपासूनच काळे ढग जमायला सुरुवात झाली होती. वारा पडला होता. हवेत एक कुंदपणा आला होता. पाऊस कोसळायच्या आधीच मुलं शाळेतून परत आली. त्याने सुरेखाला हायसं वाटलं. संध्याकाळपर्यंत हवा बदलली नाही. ते सगळे जेवायला बसले असताना 2-3दा हवेत वावटळ उठून गेली. हवेत गारवा आला होता. आसपास कुठेतरी पावसाला सुरुवातही झाली होती. तापलेल्या मातीवर पडलेल्या पावसाचा खास सुगंध वाऱ्यावर वाहत येत होता. एखादं उन्हाळी वादळ असेल, त्याच्या पट्ट्यात शहर येत असेल तर ते जाता जाता शहराला झोडपून जाणार. जेवण झाल्यावर स्नेहा काही वेळ सुरेखाकडे थांबली आणि मग ते आपल्या खोलीवर परत आली. कुलूप व्यवस्थित आहे ना हे पाहून मगच तिने कुलूप उघडलं आणि आत पाय टाकताच मागे दाराचे कड्या बोल्ट आठवणीने लावून टाकले. कपडे बदलून चेहऱ्यावर क्रीमचा हात फिरवण्यासाठी ती आरशासमोर उभी राहिली. आयुष्याचा एक एक टप्पा ती पार करत होती. वसुधा गोखले म्हणून या खोलीत राहायला आली तेव्हा पहिला टप्पा. वसुधा गोखले म्हणून बँकेतल्या अधिकाऱ्यांना भेटली तेव्हा दुसरा टप्पा. आणि आज सारंगच्या प्रेमाचा स्वीकार केला तेव्हा तिसरा टप्पा. आरशातल्या तिच्या चेहऱ्याकडे पाहत ती उभी होती. स्नेहा म्हणून आपण कसे दिसत होतो हे आठवायचा ती प्रयत्न करत होती.
पण शेवटी मनासमोर तो समोरचाच चेहरा येत होता. कदाचित ती खरोखर अशीच दिसत असेल. हातातलं घड्याळ काढून ते ड्रॉवरमध्ये ठेवण्यासाठी तिने ड्रॉवर पुढे ओढला. तिथे वसुधाचा फोटो होता. त्या फोटोखाली तिचं बँकेचं पासबुक होतं. स्नेहाला याचं नवल वाटलं की तिने पासबुक उघडूनही पाहिलं नव्हतं. खरं तर ते खातं ती स्वतःचं समजतच नव्हती. आत्ताही त्या पासबुकला हात न लावता तिने घड्याळ ड्रॉवरमध्ये ठेवलं. ड्रॉवर बंद केला. दिवा बंद केला. आधी खोलीतला काळोख अगदी मिट्ट वाटला, पण हळूहळू बाहेरच्या अंगणातल्या दिव्याचा प्रकाश झिरपायला लागला. वस्तूने आपापल्या परिचित जागा घेतल्या. झोपण्यासाठी पलंगाकडे वळली ती. आडवी झाली खरी, पण झोपेची निशाणीही नव्हती. सारंगबद्दल विचार होते, पण त्यांच्यात थिल्लरपणा वा कामुकपणा अजिबात नव्हता. त्या पहिल्या भेटीच्या क्षणापासूनच्या आत्तापर्यंतच्या त्याच्या झालेल्या अनेक भेटींचा ती विचार करीत होती. सर्वांशीच तिचे संबंध बदलणार होते. काहींना ते आवडतील, काहींना रुचणार नाहीत. तिच्या अपेक्षेपेक्षा ती जास्तच थकली असली पाहिजे. तिच्या नकळत तिला केव्हा तरी झोप लागली. गारव्यानं तिला जाग आली. मग सोसाट्याच्या वाऱ्याचा आवाज कानावर आला. उकडत होतं म्हणून तिने पांघरायला काहीच घेतलं नव्हतं. खोलीत अगदी मिट्ट अंधार होता. याचा अर्थ अंगणातला दिवा गेला होता. तो दिवा रात्रभर जळत असायचा. बहुधा वीजच गेली असावी. उठून अंदाजाने तिने दिव्याचं बटन शोधून काढलं आणि दाबलं, पण अर्थात दिवा लागला नाही. बटन बंद करून ती शाल शोधायला लागली. एकाएकी विजेचा लख्ख प्रकाश चमकून गेला. त्या मागोमाग 2-3 सेकंदात कांठाळ्या बसवणारा कडकडाट झाला. क्षणमात्र सर्व खोली लखलखत्या प्रकाशात उजळून निघाली. लगोलग डोळ्यात बोट घातलं तर दिसणार नाही असा गुडूप अंधार झाला. पुन्हा धडधडाट. क्षणमात्राची उसंत मिळत नव्हती. पाऊस, वीज, कडकडाट यांचं थैमान चाललं होतं. स्नेहा एकदम चमकली, दचकली, कारण तिच्या हाताला एक अगदी हलकासा स्पर्श झाला होता. पुन्हा विजेचा लकलकाट झाला. तिनं खाली पाहिलं. तिच्या शेजारी मुन्ना उभा होता. मुन्ना भेदरलेल्या नजरेने वर तिच्याकडे पाहत होता. तो, आई, आई, मला विजेची भीती वाटते ग, तो म्हणाला. आता स्नेहाला आठवलं. लहानपणापासूनच मुन्नाला विजेची विलक्षण भीती वाटायची. एप्रिल-मे मध्ये ही उन्हाळी वादळं सुरू झाली. विजा कडकडायला लागल्या की तो हमखास धावत धावत तिच्याजवळ यायचा. कोठून कसा या विचारात तिने वेळ दवडला नाही. मुन्ना घाबरला होता. आधारासाठी तिच्याकडे आला होता तो, आणि तो देणं तिचं कर्तव्यच होतं. ए रे बाळा, तिने दोन्ही हाताने त्याला जवळ घेतलं, मग उचललं. विजेच्या पुढच्या लखलगाटात त्याला घेऊन ती पलंगाकडे गेली. स्वतः झोपली आणि तिने त्याला कुशीत घेतलं. तो किती विश्वासाने तिला बिलगला. आता नाही ना भीती वाटत? एव्हाना त्याच्यावर झोपेची झापड यायलाही लागली होती. ती तशीच त्याला थापटत राहिली. मनातले सर्व विचार ओघळून गेले होते. रित्या मनात फक्त अनिवार्य प्रेमाला जागा होती. मनात एक अनिवार्य समाधान होतं. त्याला थोपटता थोपटता तीही झोपी गेली. 7:30-8 केव्हा तरी जाग आली. तिला अतिशय प्रसन्न, अतिशय समाधानी वाटत होतं. या समाधानामागे काय होतं? आदल्या दिवशी असं काय झालं होतं की, हो, सारंगचं प्रेमाचं प्रपोजल. पण तिला वाटलं आपण याची अपेक्षाच करीत होतो. आत्ताच्या प्रसन्नतेचं मूळ इथे नाही. मग आणखी काय? कालचं विजेचं वादळ? मुन्ना, तिचा मुन्ना. काही क्षणापुरती या दोघांची भेट झाली होती. हे कसं झालं तिला माहीत नव्हतं, आणि त्याच्या तंत्राशी तिला कर्तव्य नव्हतं.
घटनेचा आनंद घ्यायचा होता. जिथे कुठे तो होता तिथे घाबरला होता. मदतीसाठी तिच्याकडे वळला होता तो. तिने त्या क्षणी त्याला मदतही केली होती. तो गेला होता. भेट कशी झाली, कोणत्या पातळीवर झाली हे कशाला जाणून घ्यायला हवं? सायंकाळचा सूर्यास्ताचा अप्रतिम देखावा पहावा, त्याचं दृष्टीसुख घ्यावं. आकाशातल्या धुळी कणांनी शोषण, परावर्तन, वक्रीभवन इत्यादींच्या परिणामांनी हे रंग दिसतात. या वृक्ष स्पष्टीकरणाची काहीही आवश्यकता नव्हती. हा अनुभव खास तिच्यासाठी एकटीसाठीच होता. सांगायला गेलं तर डॉक्टर डिल्युजन झालं म्हणतील. मानसशास्त्रज्ञ हा इच्छापूर्तीसाठी मनाने रचलेली किमिया म्हणतील. तिला त्याच्याशी कर्तव्य नव्हतं. तिचं समाधान कुणीही हिरावून घेणार नव्हतं. काळ्या ढगाला एक चंदेरी किनार आली होती. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.